श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आपण सगळेजण म्हणत असतो की गरज ही शोधाची जन्य आहे. पण श्रोतेहो, हा खूप आत्मकेंद्रित आणि स्वार्थी विचार आहे. प्रत्येक शोधामागं माणूस आजवर प्रेमामागं धावत आलाय. केंद्र हे प्रेम आहे. सगळी धडपड त्यासाठी चालू आहे. विद्वत्ता, संपत्ती, मान सन्मान काही असो, सगळ्याचा आधार मात्र प्रेम आहे. नुसतेच विद्वत्ता आणि श्रीमंती ही अहंकार वाढवत असते. त्याला ना प्रेमाची संगत असली की ती बहरते, वाढते आणि समाजातील दुर्लक्षित घटकांचं मानसिक पोषण देखील करते. श्रोतेहो, जगातील अनेक हुकुमशाह विद्वत्ता आणि सत्ता असून सुद्धा प्रेमाअभावी संपलेत. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्त्रीचं पहिलं प्रेम हा तिचा आत्मसन्मान आहे. तरीही ती असं नातं टिकवते जिथं रोजच तिचा अपमान होतो. जो खरं प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते. जर कोणी तुमची चूक तुमच्या तोंडावर सांगायची ताकद ठेवतो, त्याच्यासारखा चांगला मित्र हा कुठलाच असू शकत नाही. जी व्यक्ती आपल्याला सगळ्यात जवळची आणि सगळ्यात प्रिय असते, नेमकं तीच व्यक्ती एक दिवस आपल्याला शिकवून जाते की कधी कोणाला इतकं जवळ करायचं नसतं. बाप सोबत असेल तर कोणत्याच गोष्टीची कमी नसते, आणि बापच सोबत नसेल तर प्रत्येक गोष्टीत बापाची कमी असते. कमी बोलणारी लोक फक्त त्यांच्या आवडीच्या लोकांसोबत जास्त बोलतात. मौन म्हणजे शांतता नाही, आक्रोश असतो मनाचा. शब्दांचा अंत होतो तेव्हा प्रवास सुरू होतो मौनाचा. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे. माणसानं कितीही प्रयत्न केला तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पैसा कोणाची साथ देत नाही. भावना व्यक्त करायला जेव्हा कागदाची गरज पडते, तेव्हा रद्दीमधल्या पानालाही खूप महत्त्व असते. संपत्ती आणि स्थिती एखाद्याला तात्पुरती महान बनवते, पण माणुसकी आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमी आदर्श बनवते. एखादं नातं तुम्हाला आनंद देत असेल तर इतरांना त्याचा अर्थ सांगण्याची गरज नाही. काहीतरी रंगत असल्याशिवाय माणूस तरंगत जात नाही. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दल होत असते. अडचणी येतात आणि जातात, फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. दगदगीच्या जीवनात शांतता फक्त आपल्या माणसाच्या कुशीत असते. जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहिजे. जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचं म्हणणं मनाला लावणं सोडून द्या. आईनंतर मुलाचा सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची पत्नी असते.
कुठलंही काम असो ते काम आनंदात हसून खेळून केलं की माणसाला कमीपणा वाटत नाही. रात्री झालेलं भांडण ज्या नात्यामध्ये सकाळपर्यंत विसरून जातात ते नातं हे जास्त काळ टिकतं, कारण त्या नात्यामध्ये इगोपेक्षा दोघं एकमेकांसाठी इम्पॉर्टंट असतात. काडेपेटीतल्या काड्या ह्या सगळ्या सारख्याच दिसतात, पण काही दिवं पेटवतात तर काही घरं पेटवतात. माणसामध्येही असंच असतं. साथ देण्याचं कौशल्य हे कुलपाकडून शिकावं. तुटेल पण चावी बदलणार नाही. झाल्या गेलेल्या गोष्टीवर कधी चर्चा करत बसायचं नसतं, कारण त्यानं आपल्यालाच दुःख होतं. जिथं जीव अडकलेला असतो तिथं इतर कुणाचाही मोह होत नाही. काही लोक आपल्यासोबत अतिशय हुशारीनं खेळ खेळतात. फसवणूक तर ते करतात आपली, पण बदनाम मात्र आपल्यालाच करतात. टेन्शन आणि डिप्रेशन मध्ये व्यक्ती तेव्हाच येते जेव्हा ती स्वतःबद्दल कमी आणि इतरांबद्दल जास्त विचार करते. लोकांवर उगाच हसायचं नसतं, कारण सगळा वेळेचा खेळ असतोय. एकदा का पलटला डाव की मग लायकीचा असो किंवा नशिबाचा बदलायला वेळ लागत नाही. स्वतःच्या क्षेत्रात मोठं व्हायला शिका. दुसऱ्याच्या दरबारात कितीही कामं केली तरी आपण तिथं फक्त नोकर होऊ शकतो, मालक नाही. नवरा बायकोचं नातं म्हणजे एकानं सांडलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं. एकमेकांना समजून घ्यायचं असतं. त्यांच्या नात्यामध्ये रुसवा फुगवा असतो. एकमेकांना जिथं जीवापाड जपलं जातं तिथं प्रेमाचा झरा ओसंडून वाहतो. आयुष्याच्या प्रवासात वेळेनुसार वाटा बदलाव्या लागतात. कधी स्वतःसाठी तर कधी आपल्या लोकांसाठी. वेळोवेळी स्वतःच्या मनाला वळवावं लागतं आणि त्या वळणावरूनही स्वतःला जपावं लागतं. कोणाला पण आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे. ती माणसं कधी सुधारत नसतात जे विश्वासघात करतात. ती माणसं फक्त त्या चुका पुन्हा करत नाहीत ज्या चुकांमुळे त्यांचं खोटं पकडलेलं असतं. ज्या गोष्टी आपण सहन केल्यात त्या गोष्टी दुसऱ्यांना सहन होतीलच असं नाही. त्यामुळंच प्रत्येकाला आधार देणं हे आपलं कर्तव्य असतं. आयुष्यात दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय नातं जोडू नका आणि नातं जोडल्यानंतर गैरसमजामुळे नातं तोडू नका.